देवती बळे धविला सायाशी, देवती बळे धविला सायाशी, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू रिकाविले जन, स्वये नारायण तेची जनार्दन तेची झाले. तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू रिकाविले जन, स्वये जनार्दन तेची झाली. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्तिउदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. मस्तक माझा देवती बळे धविला सायाशे, करुण्या नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्काविले जन, स्वये जनार्दन तिची झाले. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देव कुणी धरला, तो कशाने धरला आणि कसा धरला, अर्थात देवाला धरलं कुणी, त्याकरता साधन काय केलं
आणि ते साधन कशा पद्धतीनं करावं लागतं या तिन्ही गोष्टीचा विचार करतात. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्या मानवाचं, त्या मनुष्याचं पहिलं कर्तव्य असतं देव धरणं. देवाला धरलं तरच त्याचं हे मनुष्य जन्माला येणं त्याचं सार्थक आहे. विठ्ठल म्हणून तर संतांनी, शास्त्रांनी, पुराणांनी आणि वेदांनीही सगळ्यांनीच देव धरा म्हणून सांगितले आहे. तुम्ही देवाला धरा. विठ्ठल 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 धरणं या शब्दाचा अर्थ प्राप्त करणं. देव प्राप्त करा, देव मिळवा, देवाचा साक्षात्कार करून घ्या, देवाचं दर्शन करा. श्रुतीनंही तेच तर सांगितलं. आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः. आत्मा म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच देव. तुम्ही देवाला पहा. देवाला पाहणं, देवाला मिळवणं, देवाला धरणं हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. विठ्ठल 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 मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर देव धरला नाही, आपण दुसरं धरीत बसलो. दुसरं काय आहे? संसार. आणि मग संसारात काही एक वस्तू नाही, अनंत वस्तू या संसारामध्ये आहेत. कुठलीही वस्तू धरली तरी पर्याय, मग तो संसारच धरलेला आहे. देव सोडून काहीही धरलं तरी जीवनाचं सार्थक नाही. जीवनाचं सार्थक देवाला धरण्यात. विठ्ठलाची विठ्ठलची एक देखील या जन्म आल्याचे सार्थक. आणि विठ्ठलाला धरण्या वाचून, देवाला धरण्या वाचून जर दुसरं काही
काही धरलं, दुसरं काही मिळवलं तर जीवन व्यर्थ आहे. पशुमध्ये आणि फार पैसा कमवला, फार मोठी घरं बांधली, फार मोठ्या गाड्या घेतल्या, खूप विषय मिळवले. विषय मिळवणं आणि विषय भोगणाऱ्या माणसामध्ये आणि पशुमध्ये काही फरकच नाही. सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् आहार निद्रा भयमैथुनञ्च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. कितीही भारी भारी जेवण पकवान केले खायला लागला, काय अन्न खातो आपण, आणि काही जनावर अन्न खात नाही, तेही खातात ना, फक्त त्याच्यातला प्रकार फक्त वेगळा आहे. आपण भाकरी खातो, भाजी खातो, वेगवेगळे पकवान करून खातो, आणि पशु गवत खातात. शाकाहारी असतील तर गवत खातात, आणि मांसाहारी असतील तर मांस खातात. ते त्यांचं अन्न आहे, तेही आहार खातात, आपणही आहार खातोय. पशुमध्ये आणि मानवामध्ये, मनुष्यामध्ये खाणं एवढं जर कमवलं, खाण्याकरता जर जागला, तर पशुमध्ये आणि माणसामध्ये काही फरक आहे असं नाही, सारखंच आहे. आपण झोपतो, झोपण्याकरता बाबा बाबा किती सुविधा असतात. पलंग काय, फॅन काय, एसी काय, काय वासाचं काय काय ठेवतात काय, आता मला एवढं माहित नाही. ती गादी किती मोठी गादी असते, गुडघ्या तिथं गादी राहते. सुविधा या कशासाठी असतात? झोपण्यासाठी, चांगली सुखानं झोप यावीसाठी. काही फरक नाही. माणसं एवढ्या एसीच्या रूम मध्ये गादीवर झोपतात, त्याला जे सुख आहे अनगाडवर उकंडावर होते, तिथं त्याला सांग काय वेगळं आहे? काय आहार निद्रा भय मैथून हे जसं मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य याच्या प्राप्तीकरता जसा प्रयत्न करतो आणि ते मिळवतो, ह्या गोष्टी सगळ्या भोगतो, तसं पशुही भोगतात. आणि म्हणून मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर हेच मिळवलं आणि हेच धरून बसला, अर्थात संसारच चित्तात धरला, जीवन व्यर्थ आहे जीवन. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर अशी वस्तू धरावी की जी धरल्यानंतर आपलं कल्याण, कायमचं कल्याण. अशी कोणती वस्तू आहे? अशी वस्तू म्हणजे देव आहे. ज्यांनी देव धरला त्यांचं कायमचं कल्याण झालं. कुणी धरला? देव. तुकोबारायांनी धरला. तसे तर अनेकांनी धरलेले प्रमाण आहेत, उदाहरण आहेत. तुकोबारायांनी धरला. एक धरिला चित्ती आम्ही धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती असा जो पांडुरंग, तोच एक आम्ही चित्तात धरला. तुकोबाराय म्हणतात. जनाबाईनं धरला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया थोर, त्याला धरलं. अनेकांनी अशा प्रकारचं त्याला धरलं. तुकोबारायांनीही धरलं. तुकोबाराय या अभंगामध्ये
देव कुणी धरला तो त्याचं वर्णन करतात. तो कसा धरला त्याचं वर्णन करतात. कशाने धरला ते सांगतात. कारण देव धरल्याशिवाय तर जीवन यशस्वी होत नाही, सफल होत नाही. तुकोबाराने धरला. काय झालं हो तुकोबारा? तुम्ही देव धरला, आम्ही संसार धरलाय. देव धरल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? तुकोबारा म्हणतात आम्हाला काय मिळालं? तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. सगळं काम झालं म्हणले. आता काय राहिलंच नाही. काय झालं? काय निवारला भवभ्रम. भव म्हणजे संसार आणि हा संसार हा भ्रम आहे. भ्रम. संसार काय आहे? भ्रम आहे, म्हणजे भासलेला आहे. आणि देवाला धरल्यामुळं आता हा भासलेला संसार आमच्या करता राहिलाच नाही. त्याची निवृत्ती झाली, संसाराची निवृत्ती झाली. संसार संपला, राहिलाच नाही. आमच्या करता आता संसारच नाही. ही अनुभूती, ही फलश्रुती देव धरल्याची आहे. तो गोवा म्हणतात की आम्ही धरला. तो अभंग वेगळा आहे. या अभंगामध्ये कुणी धरला ते सांगतात. कुणी कुणी धरला आणि कशाने धरला? अभंगाच्या प्रथम चरणात देवती ही बळे धरिला सायाचे. देवती ही बळे धरिला सायाचे. देवती ही बळे धरिला सायाचे. देवती ही बळे धरिला देवती बळे धरिला सायासे. करुनिया नाश उपाधीचा. तुकोबा म्हणतात की देव धरला. कुणी धरला? तिही. तिही म्हणजे त्यांनी. त्यांनी देव धरला. त्यांनी म्हणजे नेमकं कोणी? आता त्यांनी म्हणजे काही काही नाव थोडंच आहे, ते सर्वनाम आहे. सर्वनामाचा काही असा विशेष अर्थ नसतोच. ते नामाकरता वाक्यामध्ये येत असत. तर त्यांनी धरला. त्यांनी म्हणजे कोणी? तर ज्यांच्या अंगात बळ होतं,
ताकद होती त्यांनी धरला. म्हणजे देवाला धरण्याकरता बळ लागतं, बळ. जे बलवान आहेत तेच देवाला धरू शकतात. जे निबळट आहेत त्यांचं परमार्थात काहीच काम नाही. विठ्ठल की ज्यांनी हातोफळी केली. काय केली? हातोफळी केली. हातोफळी, हातोफळी म्हणजे हातोफळी केली म्हणजे झोंबाझोंबी केली. झोंबाझोंबी. देव मिळवायचा, देवापर्यंत जायचं म्हणजे काय सोपं थोडंच आहे. फार कठीण आहे. मग संसारात जसं सोपं आहे तसं एवढं परमार्थात सोपं नाही. हो का? ते सुरुवातीला म्हणत असतात तो का म्हणे सोपी आहे सर्व. तेच तो काला महाराज आहे. तर पुन्हा म्हणतात की भक्ती ती कठीण शुळावरील पोळी. जे इकडं आलेच नाही त्यांच्या करताय सोपं म्हणून बोलवतात. फक्त आल्यानंतर सोपं नाही, चांगलं गोतवितात. मग हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. मला संसाराकडं देवाकडं आपण निघालो की आपल्याला आडवायला येणारे लय मोठे मोठे पैलवान आहे. संसारच आडवा येतो. कविता से आडवारा विश्वाभास. विश्व म्हणजे जग आणि आभास म्हणजे भासलेलं. भासलेलं हे जग संसारच आपल्याला आडवा येतो, देवापर्यंत पोहोचू देत नाही. मग त्या संसारातले काही प्रकार आहेत, काही संसारातले दिसणारे काही घटक आहेत ते आडवे येतात. संसार आडवा येतो म्हणजे आपण देवाकडे निघालो. एखादा साधक देवाकडे निघाला, देवाची प्राप्ती करायला लागला की त्याला प्रतिबंध करणारे काही घरातलीच माणसं असतात. मग आई, वडील, बायको, पोरं, सोयरे धायरे हेच त्याला तिकडं जाऊ देत नाही. हेच त्याला माग वळतात. आणि यांच्या तावडीतून सुटणं एवढं सोपं आहे, त्याला बळच लागतं. बळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. परमार्थात पैशाचं बळ काही कामाचं नाही. आता परमार्थ करायचा म्हटलं तरी आळंदीत राहावं लागतं, खुंग गायला घ्यावं लागतं, खोली लागते, खायापुरतं काहीतरी लागतं, तेवढ्या पुरता पैसा लागतो. पण पैशानंच परमार्थ होतो असं नाहीये. तेवढ्या शरीराची गरजा भागवण्यापुरतं तेवढं लागतं तिथे. पैशाचं बळ वेगळं, सत्तेचं बळ वेगळं, कलेचं बळ वेगळं. ही संसारातली बळ इकडे काहीच कामाची नाही. बळ लागतं. या सगळ्याचा त्याग करायला बळ लागतं. सगळ्यांना बाजूला सारून पुढं जावं लागतं. सगळ्याला बाजूला सारून. काही बाहेरचे असतात,
उघड उघड प्रतिबंध करतात, लोक नावं ठेवतात, लोक निंदा करतात, आणि मग लोक नावं ठेवायला लागले, निंदा करायला की मग माणूस मागं पळतो, देवाकडे नाही जात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला संसारातल्या विरोधी असणाऱ्या, आणि या सगळ्याला जिंकून पुढं जावं लागतं. या सगळ्याबरोबर आपल्याला युद्ध, रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जगाबरोबर युद्ध करावं लागतं आणि मनाबरोबरही युद्ध करावं लागतं. आणि ते काय मिलिटरीमध्ये असणारे ते तरी रात्रंदिवस करत नाही, तेवढ्या काही मर्यादित कालापर्यंत त्यांचं युद्ध असतं. पण परमार्थ करणाऱ्याला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सावध राहावं लागतं. कधी कोणता शत्रू आक्रमण करी, अरे बा, सांगताच येत नाही. हे तरी दिसतात, काही शत्रू तर आतच असतात, दिसतच नाही, कारण ते आतलेच आपल्या जवळ, आपल्याच मधलेच आहेत ना. आणि महाराज, बहुतेक घात बाहेरच्याकडून होत नाही, आतल्याकडूनच होतो. तुम्ही इतिहास बघा जरा, आतलेच घात करतात. आणि आपला सुद्धा, साधकाचा सुद्धा, देवाकडे निघालेला जो साधक असतो, त्या साधकाचा घात करणारे सुद्धा आतलेच असतात, ज्यांना आपण आपले समजलेलं आहे. मग ते विकार असतील, काम, क्रोध, लोभ, मत्सर, राग, द्वेष, हे सगळं, अहंकार, हे आपलेच आहेत ना, आपल्याच हात असतात. आणि यांना जिंकावं लागतं, यांना हे आडे येतात, आणि हेच आपली अधोगती करतात. म्हणून त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत् त्रयं त्यजेत. म्हणून या तिन्हीचा मनुष्याने काय करावा? त्याग करावा. त्याग. यांना जिंकावं लागतं, यांना चितपट करावं लागतं. आणि हे सोपं आहे का? काय कामाला जिंकणं सोपं आहे? आता त्यांचं वर्णन करत बसत नाही मी. काम काय, क्रोध काय, लोभ काय, या कचडीत येत. यांना जिंकावं लागतं आणि यांना जिंकून पुढे जावं लागतं देवापर्यंत. आणि यांना जिंकण्याकरता झोंबाझोंबी करावी लागते. झोंबाझोंबी करणं ताकदवानाचं काम असतं, नेबळटाचं नाही, निर्बलाचं काम नाही. त्याच्याकरता बळ लागतं, बळ. ज्यांच्या अंगात ते बळ होतं, मग ते शुकाचार्यासारखे विषय जिनोनी जन्मले, जे शुकाधिक दादुरे. पुढचं जाऊ दे, पुढचं नाही घ्यायचं मला. पण जे विषयांनाच जिंकून आले, असे शुकाचार्यासारखे जे होते ते बलवान होते, बलवान. आणि तीही म्हणजे त्यांनी, अशा बलवान असणाऱ्याने, शुकाचार्यासारख्याने, तीही देव धरिला. देवती बळे धरिला सायासे. त्यांनी देव धरला. पण मग देव धरण्यासाठी त्यांनी बळाचा उपयोग केला, बळाचा. ज्यांच्याजवळ बळ होतं त्यांनी देव धरला. आता प्रश्न असा आहे की देव धरण्यासाठी बळ लागतं, आणि तो देव तरी तो सामान्य, ज्याच्यात बळच नाही त्याच्या हाताला कसा लागेल बळ? त्याला बळ पाहिजेच ना. निर्बळाच्या हाताला कसा काय लागेल तो? त्याच्यासाठी कोणतं बळ लागतं? देवाला धरण्यासाठी वेगवेगळी बळ लागतात. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं लागणारं बळ वेगळं, आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं लागणारं बळ वेगळं. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला
तर देवाला धरण्यासाठी बळ मिळवावं लागतं, ते म्हणजे विवेकाचं आणि वैराग्याचं. अगोदर त्याला तसं तयार व्हावं लागतं, अंतःकरणातला मल घालवावा लागतो, विक्षेप घालवावा लागतो आणि आवरण घालवण्यासाठी त्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती या सगळ्या शक्त्या मिळवाव्या लागतात. हीच बळ आहेत परमार्थातली. दररोज काजू बदाम खायला लागला, किलो लागला, ताकद वाढवला, व्यायाम करायला, ही शारीरिक बल परमार्थात काहीच कामाचं नाही. अशा पैलवानाला थोडं देव धरता येतो, देवाला धरण्यासाठी पैलवानच लागतो, पण शरीरात शारीरिक बळ असलेला नाही, त्याच्यासाठी विवेकाचं बळ असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासह वैराग्याचं बळ असावं लागतं. हे बळ परमार्थात. आणि मग ह्या विवेकाचं आणि वैराग्याचं बळ ज्यांच्यात होतं त्यांनी देव धरला. विठ्ठल बरीच बळ आहे. कर्माचं बळ आहे, अष्टांग योगाचं बळ आहे. कारण प्रयाणकाली मनसा चलेन भक्त्यायुक्तो योग बलेन चैव. योग बलेन, योगाचं ही बल आहे, अष्टांग योगाचं ही बल आहे, ज्ञानाचं बळ आहे. आणि खरं देवाला जर धरायचंच असेल, चांगलं धरायचं असेल आणि धरल्यानंतर आपली पकड निसटलीच नाही पाहिजे, त्याच्यासाठी जे बळ लागतं ते म्हणजे भक्ती योगाचं बळ लागतं. भक्ती योगाचं, भक्तीचं बळ लागतं. भक्ती म्हणजे प्रेम, प्रेमाचं बळ लागतं, भावाचं बळ लागतं. भावाच्या बळाने तो धरला जातो. भाव बळे आकळे येणारी ना कळे. भावाच्या बळाने तो आकळला जातो, म्हणजे जाणला जातो वा तो धरला जातो, प्राप्त केला जातो. भाव असेल, भावासारखं मोठं बळ जगात दुसरं कोणतं नाही. भावार्थाचे मोठे बळ. विठ्ठल विठ्ठल ही बळ म्हणजे शक्ती, ही ताकद, भावाची ताकद, वैराग्याची ताकद, विवेकाची ताकद ही ज्यांच्यात होती त्यांनी त्या बळानेच देवाला धरलं. आणि त्या बलाने युक्त होऊन, नुसतं बलवान असून मी देव धरण्यासाठी काहीतरी करावं लागलं ना. काय केलं? सायास केले. सायास काय म्हणतात तो बाबा? त्यांनी देव जो धरला तो बळे आणि सायासे. बलवान होते, त्या बळाने आणि सायासाने. देवाला धरण्यासाठी सायास करावे लागतात. सायास केल्याशिवाय देव नाही मिळत. मग तो कुणीही असो. संताच्या घरी जरी जन्माला आलेला असला, त्याच्या बापाला देव भेटला म्हणजे त्याला नाही भेटत. त्याला ज्याची त्याला सायास करावी लागतात. संसारात बापाची जी इस्टेट असते ती पोराला भेटत असते, पण परमार्थात तसं नाही. बाप संत असला म्हणजे देव पूर्व संतच असतं असं काही नाही. तो ते होणार नाही असं नाही, होईल, पण त्याला देव मिळवण्यासाठी त्याला स्वतःला सायास करावी लागते.
तुकोबाराय म्हणतात त्याने सायास केले, सायास. फुकट नाही भेटत. आपल्याला वाटतं नुसती माळ घातली आणि नुसतं आळंदीत राहिलं म्हणजे देव भेटत. आळंदी जनावर काय कमी राहतात. नुसतं इथं राहून देव नाही भेटणार. हा, इथं राहून आपण जर साधना केली, सायास केली, तर सायासाला आपल्याला इथं अनुकूलता निर्माण होईल. काय होईल? पण काही केलंच नाही तर कसं काय देवाला धरता येईल? सायास करावे लागतील, सायास. पण मग आता प्रश्न हा आहे की देवाला धरायचं तर सायास करायचे. सायास कोणते करायचे? काय करायचं देवाला धरण्यासाठी? सायास करायचे म्हणजे साधना करायची. साधना कोणती करायची? कोणती साधना केल्यानंतर देव धरला जाईल? त्या साधनेने, त्या सायासाने देव धरता येईल. आता शास्त्रातच वेगवेगळे सायास सांगितले तर मला ते सांगावे लागतील. कर्माने देव धरता येतो. कर्माचं बळ सांगितलं ना अगोदर. त्याने देव धरता येतो. ज्याच्याजवळ विवेकाचं आणि वैराग्याचं बळ आहे, ते बळ असणाऱ्याने जे सायास करायचे ते सायास वेगळे. आणि भावाचं, भक्तीचं बळ ज्याच्याजवळ आहे, त्याने जे सायास करायचे ते सायास वेगळे. सायास वेगवेगळे. कोणते दोन्ही सांगतो तुम्हाला थोडक्यात. त्यास विस्तार नाही करत बसत. ज्याच्याजवळ विवेकाचं आणि वैराग्याचं बळ आहे, अशा पुरुषांनी, विवेक वैराग्याने संपन्न असणाऱ्या पुरुषांनी सद्गुरूंना शरण जायचं. आणि सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरूंची सेवा करून सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शनः. सद्गुरूंना शरण जायचं, सेवा करायची, प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून ज्ञानाचा उपदेश श्रवण करायचा. आत्म्याला, परमात्म स्वरूपाला जाणण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी त्यांनी ही साधना करायची. श्रीगुरूंच्या चरणाजवळ बसून साधना करायची. काय साधना करायची? नुसतं पडून राहील तर ठाई नाही. जरी तुकोबाराय महाराज तसं म्हटलेलं असलं, नुसतं पायाजवळ जायचं नाही, नुसत्या गावबासारख्या पोळ्यात खायचं नाही. ते गावबा होता आणि नाक मारत होते. सगळे नाक मारत नसतात आणि सगळे गावबा नसतात. करायचं काय? सद्गुरूजवळ जाऊन, गुरुजवळ जाऊन श्रोतव्यः, मंतव्यः, निधिध्यासितव्यः. श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं. हेच सायास आहे. जे विवेकाने आणि वैराग्याच्या बळाने संपन्न आहेत, त्यांनी जे सायास करतात ते हे सायास करत असतात. आणि या सायासाने त्यांनी देव धरला. देवती बळे धरिला सायासे. आता ज्यांच्या अंतःकरणामध्ये हे विवेक वैरागी नाही, पण भगवंताविषयी, देवाविषयी भक्तिभाव आहे, मग अशा भगवत भाव अंतःकरणामध्ये ज्यांच्या आहे, प्रेम देवाविषयीचं ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यांनी गुरुकडे नाही जायचं. गुरुवर त्यांची श्रद्धाच बसत नाही. आणि जरी बसली तरी ती साधना यांच्याकडून होत नाही, कारण त्याचे हे अधिकारीच नसतात. मुळात त्या विचाराचे अधिकारी, ब्रह्मविचार करण्याचे अधिकारी, आता तो ब्रह्म जिज्ञासा, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्याचं अंतःकरणातला विक्षेप गेलेला आहे आणि ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, मुमुक्षुत्व ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, तीव्र वैराग्य ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, असेच त्याचे अधिकारी असतात. श्रवणाचे, मननाचे. आता भक्तिभाव अंतःकरणामध्ये बहुतेक कधी कधी विषयाकडेही चित्त जातं. एवढं वैराग्य नसतं, विवेकही नसतो, भगवत विषय थोडं भाव अंतःकरणामध्ये असतो. मग ते त्या साधनेचे अधिकारी नाही. मग ह्याने काय करायचं? याने सायास कोणते करायचे? मग ते सायास जे करायचे ती नवविधा भक्तीचे सायास करायचे.
श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यम आत्मनिवेदनं. त्यांनी श्रवण करायचं. कथा कीर्तन सत्संग ही साधना याच्या साह्यास त्यांनी करायची. श्रवणम कीर्तनम श्रवण करून करून मग ज्ञान होतं. थोडंफार जर बोलता यायला लागलं की त्यांनी स्वतः कीर्तन करायचं. कीर्तनाने सगळे दोष जातात. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही ना. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. गाणारे ऐकणारे सगळे या कथेमध्ये पवित्र होतात. म्हणून त्यांनी गायचं. पहिल्यांदा श्रवण करायचं, नंतर गायचं. गायचं म्हणजे सांगायचं. गाणं म्हणजे फक्त ऐकायलाच गायला म्हणतात असं नाही. ते आपल्याकडे ते गायन आहेच गायचं नाही. पण गाणं शब्दाचा अर्थ आहे त्याचे गुण गाणं. भावी गावी गीत शुद्ध कवनिया चित्त. त्याचं स्वरूप गायचं, त्याचे गुण गायचे, त्याच्या लीला गायच्या. हे सगळं काय आहे? त्याचं गाणंच आहे ना सगळं. त्याचं नाम गायचं. तर असं गायल्यानंतर म्हणजेच कीर्तन केल्यानंतर तो हाताला लागतो. कारण तो कीर्तनातच येतो. तेथे असे देव उभा नाम वसावी वैकुंठे योगिनाम हृदयेन मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. माझे भक्त गाती जीते, माझे भक्त गाती देते, नारदानी उभाते नारदानी उभाते. माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, नारदानी उभाते नारदानी उभाते. माझे भक्त गाती देते, माझे भक्त गाती देते, नारदानी उभाते नारदानी उभाते. माझे भक्त गाती देते, नारदानी उभाते नारदानी उभाते. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. कीर्तन केलं की कीर्तनात देव सापडतो. कीर्तनात देव असतोच. जरी नाही दिसला तरी तिथं देव असतोच. म्हणून कथेला त्रिवेणी संघ म्हटले. कथा त्रिवेणी संघ देव भक्त आणि नाम. कथेत देव असतो, भक्त असतात आणि नाम असतात. नाम असतं देवाचं. तू काय म्हणे देव भक्ताचा संगम. नाम त्रिवेणीचा. देव भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम आहे. म्हणून कथेत कीर्तनात देव सापडतो. म्हणून कीर्तनाची सायास करायची. म्हणून तुकोबाबांनी मागणी केलेली आहे देवाला. देवा जोपर्यंत माझं शरीर आहे तोपर्यंत ही कीर्तनाची जी साधन आहे ती माझी भंगाला जाऊ देऊ नको. कथेची सामुग्री नको जाऊ देऊ भंगा. कथे माझे पांडुरंग. कथेची सामुग्री अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा. कथे माझे पांडुरंग. कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंगा. का? कारण कथेच्या सायासानेच देव
देव मिळतो, देव धरता येतो. देवाला धरायचं असेल तर कथाच करावी लागेल. भागवत महात्म्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ही कथा काय, कथेनं काय होतं, यस्या स्मरण मात्रेन हरिहि चित्तम समाशये. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद्भागवती कथा. यस्या स्मरण मात्रेन हरिहि चित्तम समाशये. हरी चित्तात येऊन राहणं म्हणजे धरणं. त्याला देवाला धरण्यासाठी कीर्तनम, श्रवणम कीर्तनम, विष्णू स्मरणम, भगवंताचं स्मरण, पादसेवन, देवाच्या चरणाची सेवा करणं, अर्चनम, वंदन, अर्चन म्हणजे देवाची पूजा, वंदनम म्हणजे देवाला नमस्कार करणं. आता ह्या प्रत्येक ही जी नवविधा भक्ती आहे, ही एक एक प्रकारची भक्ती कुणी केली, काय केले, सगळे उदाहरण आहेत. पण एका कीर्तनात सगळं सांगायचं म्हणजे कसं काय जमायचं ते. दास्यम, देवाचा दास होऊन राहणं, देवाची सेवा करणं. सख्यम, मित्रभावानं देवाची सेवा करणं. आत्मन सख्यम, आत्मनिवेदनम, आणि आपला संपूर्ण देवाला समर्पण करणं, आपला आत्मभाव देवाला समर्पण करणं. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. आपल्या जवळ जे काही आहे ते सगळं, यत् करोषि यदस्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण. भगवान म्हणतात की मला अर्पण करून टाकायचं सगळं कृष्णाला. आपल्या जवळ जे आहे ते सगळं, आपलं शरीर देवाला अर्पण करायचं. काय म्हणे, काय शरीराचं प्रमाण, देह समर्पिजे देवा, भाग काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद देह समर्पण करायचा. आपल्या जवळ असणारे इंद्रिय देवाला समर्पण करायचे, आपल्या जवळचा प्राण देवाला समर्पण करायचा, जीवभाव देवाला समर्पण करायचा. याला म्हणतात आत्मभाव समर्पण करणं, सगळं समर्पण करणं, आत्मनिवेदन. तुका म्हणे गळी जीव तुझा पाया तळी. हे सायास आहेत भक्तीतली. भक्तीमध्ये हे सायास करायचे. तुकोबा म्हणतात ज्यांच्यात बळ होत, हे करायला बळच लागतं ना. हे सायास सगळ्यातून नाही हो. कीर्तन करायला, कीर्तन ऐकायला यायला सुद्धा बळ लागतं. सगळ्याची ताकद आहे काय? लांब लांब पळतात, कानावर शब्द नाही देऊ दे, ह्याच्याकरता बळ लागतं. आणि मग बळाने जे संपन्न आहेत ते हे सायास करतात. आणि हे सायास ज्यांनी केले, बळ आणि संपन्न जे आहेत, बलाने आणि सायासाने तुकोबाबाई म्हणतात त्यांनी देव धरला. देव ती बळे धरला सायासे. अजून कसा धरला, करुणिया नाश उपाधीचा. नाश उपाधीचा. देव धरण्यासाठी उपाधीचा नाश करावा लागतो. कशाचा नाश करावा लागतो? उपाधीचा. उपाधी नष्ट करावी लागते. आता उपाधी म्हणजे काय? आता उपाधी म्हणजे ते न्यायशास्त्रात सांगितलेली ती बी उपाधी घ्यायची नाही. न्यायशास्त्रातली ती अनुमान प्रकरणामध्ये उपाधी येते, तसली उपाधी नाही येत. उपाधी म्हणजे
ज्याचं आपण अहंकार घेतो, ज्याचं ममत्व धारण करतो, अशा ह्या सगळ्या उपाध्या आहेत. म्हणजे देवाचे चरण धरण्यासाठी प्रतिबंध जे जे करतात घटक, त्या सगळ्या उपाध्या आहेत. त्या सगळ्या उपाधीचा नाश केला आणि त्याने देव धरला. मग ज्यांना धरायचं आहे त्यांना सुद्धा काय करावं लागेल? उपाधीचा नाश करावाच लागेल. ज्यांनी देव धरला त्यांनी बळाने आणि सायासाने उपाधीचा नाश केला. खरं सांगू का तुम्हाला, देवाला धरायला सायासच करावे लागत नाही. की फक्त म्हणायचं असतं आम्ही देवासाठी केलं, देवासाठी केलं. देवासाठी काहीच करावं लागत नाही. फक्त देवापर्यंत जाण्यासाठी जी मध्ये ती बाजूला करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात की त्यांनी देव धरला, बळाने धरला, सायासाने धरला आणि उपाधीचा नाश करून धरला. या उपाध्या कोणत्या आहेत? की ज्या उपाधीचा त्याने काय केला? नाश केला. आम्हाला देव धरायचा आहे आणि त्यांनी तर उपाधीचा नाश केला. पण नेमक्या त्या उपाध्या कोणत्या आहेत आम्हाला तरी सांगा. अशा उपाध्या तर किती आहेत. पण नाथ महाराजांनी वासुदेवाच्या एका अभंगामध्ये 3 उपाध्या सांगितलेल्या आहेत. 3 त्या उपाधीचं थोडंसं मला सांगतो. कोणत्या उपाध्या? वासुदेव स्मरण तुटते जन्म मरण व्याधी. वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण तुटते जन्म मरण व्याधी. हे वासुदेव स्मरण तुटते जन्म मरण मूळ या सांडी उपाधी. उपाध्या तर तशा अनंत आहेत, पण ह्या मूळ उपाध्या आहेत. मूळ या सांडल्या म्हणजे या त्यागल्या, या सोडल्या, या बाजूला केल्या की मग दुसऱ्या उपाध्या बाजूला करायची गरज नाही. त्या आपोआप होतात. मूळ या 3 उपाध्या आहेत. अहम, कोहम आणि सोहम. हे काय भानगडे असते? अहम, कोहम, सोहम. कोणती भाषा आहे? तसं अभंग तर मराठी भाषेतच आहे. पण मराठी भाषा आणि संस्कृत भाषा फार मिळती जुळती. बरेच शब्द जसेच्या तसे संस्कृत भाषेतले मराठी भाषेत आहेत. संस्कृत भाषेला जुळणारी मराठी भाषेसारखी दुसरी कोणतीच भाषा नाही. आणि सगळ्यात शुद्ध, जिच्यात बदलच होत नाही आणि दुसऱ्या भाषेतला शब्द घुसत नाही, अशी भाषा म्हणजे संस्कृत. विठ्ठल विठ्ठल. मला वाटत नाही की संस्कृत भाषा सोडून कोणती भाषा आता जगाच्या पाठीवर शुद्ध राहिली असं. कोणती
कोणतीही भाषा असू द्या, मला बाहेरचं तर काय माहित नाही आपल्याला, आपण काय भारताच्या बाहेर गेलो नाही, पण भारतात तर फिरलोय. कोणत्याही प्रांतात जा, उत्तर भारतात जा, दक्षिण भारतात जा, पूर्वेकडे जा, पश्चिमेकडे जा, आता आपण तर पश्चिमेलाच आहे समजा, कुठेही जा, कोणत्या भाषा वेगवेगळ्या बोलतात त्या भागात, पण त्या भाषेमध्ये अर्धे शब्द इंग्रजी असतात. म्हणजे त्या भाषेत इंग्रजीचे शब्द घुसतात. अजून तरी कुठल्या भागात जा तुम्ही, कुठंही जा, जिथं जिथं संस्कृत बोलली जाते, जिथं जिथं संस्कृत शिकवली जाते, शिकवताना सुद्धा बोलताना सुद्धा कधी ती बाकी दुसरा शब्दच येत नाही संस्कृत भाषेत, त्याचा प्रवेशच होत नाही. कारण तिथं आलं की त्याला चालवावं लागतंय. नाम असेल तर विभक्ती प्रत्ययात चालवावं लागतंय, आणि धातू असेल तर मग त्याला लकारामध्ये लट लकारामध्ये, लोट लकारामध्ये, लुट लकारामध्ये, लंग लकारामध्ये, विधिलिंग मध्ये चालू लागतं. मग तिथं मिळत बसत नाही, त्याच्यामुळे बाकीच्या घुसतच नाही. निर्विकार अशा तिच्यात बदलच होत नाही कधी, अशी भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे. विठाल काय कशामुळे भाषेत नाही काही. हा ते अहम सोहम शब्द सांगत होतो का नाही, तसं अहम, सोहम आणि कोहम हे शब्द तसे संस्कृत मध्ये, आणि मराठीत येतात बरेच संस्कृत मध्ये शब्द. अहम म्हणजे मी, कोहम आता थोडं त्या अभंगाच्या प्रमाणात जरी मागं पुढे शब्द असले तर आपण असं थोडंसं मी त्यातला जागा बदलतो त्या शब्दाची. पहिल्यांदा घ्यायचं कोहम. कोहम म्हणजे कह अहम. तिथं तो विसर्गाचा ऊ झाला आणि ऊ पुन्हा ओ झाला पाठीमागच्या मध्ये, म्हणजे आपली विसर्गी आहे का संधीचा नियम, आणि मग कोहम झालं. काय झालं? कोहम. बर, कोहम म्हणजे काय? कह अहम. तर अहम कह, मी कोण आहे, हा सरळ सरळ त्याचा मराठीत अर्थ आहे. आणि अहम म्हणजे मी. तिथं अहम जरी नुसतं अहम असलं तरी तिथं अध्यावत घ्यायचं देहोहम. देह मी आहे. अहमचा अर्थ काय? देह मी आहे. आणि सोहम, सह म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो मी आहे. असे हे 3 शब्द आहेत, आणि ह्या उपाधी आहेत. अहम, सोहम, कोहम या काय आहेत? उपाध्या आहेत. उपाध्या का उपाध्या आहेत? याच तर आपल्याला देवाशी एकरूप होऊ देत नाही, ह्या तर आपल्याला देवाला धरू देत नाही, ह्याच आपल्याला देवापासून दूर करतात. पहिली उपाधी आहे कोहम. मी कोण आहे? संशयात्मक उपाधी, संशयाच्या स्वरूपाची उपाधी आहे. मी कोण असेल? माहिती तुला तू कोण आहे? तुला माहिती तू कोण आहे? मग तुम्हाला माहित नाही का काय? अहो पाटील असं वाटतं, हे हा मूर्खपणा असतो. पाटील आहे काय, महाराज आहे काय, नाम काय काय, तम काय काय, नासा आहे काय, तसा आहे काय, मठाधिपती आहे काय, मूर्ख आहे काय, हे सगळे हे आपण जे अहम म्हणत असतो हे सगळं मूर्खपणा, भ्रमाना म्हणत असतो. भ्रमाना तो भ्रम आहे. मी कोण आहे? देह मी आहे, देहून वेगळा मी आहे. देहून वेगळा आहे तर कोण आहे मी? नेमका कोण आहे? मी कुठून आलो इथं? कशासाठी आलोय? काय करायचं इथं येऊन? हे सगळे हे संशयित कोहम मध्ये. मी कोण आहे?
कोहम कथमिदं जातं काय को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचार स्वयमिदोषः कोहम ही पहिली उपाधी आहे. ही कोहम उपाधी सुरू झाली म्हणूनच आपण देवापासून दूर झालो. आपण तसे तर मुळात देव स्वरूपच आहे. भगवंताचं स्वरूप आणि आपलं स्वरूप काय वेगळं नाहीच आहे. तसं संतांनी म्हटलेलं आहे, तो आणि मी नाही तुझा. नाही देवानेच म्हटलंय का नाही ज्ञानोबाविषयी बोलत असताना. आणि संतही देवाला म्हणतात, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. देवाचं जे स्वरूप आहे तेच आपलं मूळ वास्तव स्वरूप आहे. पण मग ही उपाधी मध्ये शिरली. कोण मी कोण असं संशय आला. संशय आला की आपण त्या आपल्या मूळ स्वरूपापासून बाजूला घसरलो. आणि मग हा संशय चालू असताना या मायेनं अविद्येनं पंचभूताचा देह निर्माण करून आपल्या समोर उभा केला. आणि आपण त्याच्यावर जाऊन बसलोय, हेच मी आहे, देहच मी आहे. देहोहम ही दुसरी उपाधी आहे. देहोहम. आता ह्या दोन ज्या उपाध्या आहेत, ह्या दोन उपाध्या आपल्या स्वरूपाला बंधन निर्माण करणारे आहेत. कोहम आणि अहम ह्या दोन उपाध्या यांनीच आपल्याला जीवदशाला आणलेलं आहे. जीवदशा म्हणजे काय? आपल्या मूळ स्वरूपापासून च्युत होऊन आपण देहावर येऊन बसलो. देहाला मी म्हणायला लागलो. देह जन्माला, आता देहालाच मी म्हणल्यामुळं देहाचा जन्म झाला की माझा जन्म झाला. देहाला रोग झाला की मला रोग झाला. देह मेला की मी मेलो. देहाशी तादात्म्य करून, देहाशी एकरूप होऊन, देहाच्या संबंधानं आपण ही सगळी दुःख भोगायला लागलो. म्हणजे ही अहम उपाधी आपल्याला दुःख देणारी आहे. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावणारी आहे. पुन्हा पुन्हा मारणारी आहे. मृत्यूला कारण असणारी, जन्माला कारण असणारी उपाधी म्हणजे देहोहम. अहम ही उपाधी आहे म्हणून हिचा त्याग करावा लागतो. हिनच सगळं वाटोळं केलंय. देव किती किती देहाला आसक्ती असते. मी देह तास तास बघत राहतो. काय काय तर कंगवात खिशात ठेवतात. त्याच्यामुळे सगळं वाटोळं झालं. प्राण्या कमी भर देहाची वरी आदर, म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. देहावर तुला आदर असतो आपला. खरं सांगा, जेवढा अट्टासानं आपण आपल्या कपाळाला गंध लावतो, देवाला लावतो का तसा? काही जवळ तर देवच नसते पूजेला. पण बघा किती कुरून इतका बारीक लावतात, तो बघावं लागतंय लावलाय का गंध सकाळी. मला एवढा बारीक लावतात. देहाची वरी आदर. त्याच्यामुळं आत्मबोधाचा म्हणजे आपल्या स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे. आपण त्याच्यामुळं हा सगळा अनर्थ भोगतोय. म्हणून ह्या उपाध्या घालवायच्या. देहाचं तादात्म्य घालवायचंय, हीच अहम उपाधी आहे. आणि कोहम ही संशयात्मक उपाधी आहे. देह मी आहे का, देहून वेगळा आहे, मी माणूस आहे का, कुत्रा आहे का, नेमकं कोण आहे, स्थूल शरीर मी आहे का, सूक्ष्म शरीर मी आहे, त्याचं अन्नमय कोश मी आहे का, प्राणमय कोश मी आहे का, इंद्रिय मी आहे का, मनोमय कोश मी आहे का, विज्ञानमय कोश आहे का, आनंदमय, हे सगळं याच्या कोहम मध्ये मोडतं. हे सगळं घालवायचं. कारण याने बंधन निर्माण केलेलं आहे. आणि जर त्याचं पुण्य उदयाला आलं, त्याला सत्संगती प्राप्त झाली, सद्गुरूंची प्राप्ती झाली, तो शरण गेला, त्यांची कृपा झाली, तर मग ते त्याला उपदेश करतात. नत्वम देहो, तू देह नाहीस. तो विचारतो मी कोण आहे? देह मी आहे का? अरे बाबा तू देह नाहीयेस.
देह नाही. कोणता देह नाही? कोणताच नाही. स्थूल देहही तू नाहीस, सूक्ष्म देहही तू नाहीस, कारण देहही तू नाहीस. आता हे देह तू का नाहीस त्याच्याकरता वेगवेगळ्या युक्त्या सांगितलेल्या आहे शास्त्रात. अन्वय व्यतिरेकावरून देह म्हणजे आत्मा नाही हे सिद्ध होत आहे. अन्वय व्यतिरेक बघा, आता ही जागृत अवस्था, या जागृत अवस्थेचा अभिमानी म्हणजे स्थूलाचा अभिमानी हा जागृत अवस्थेत असतो. तसे सगळे देह जागृत अवस्थेमध्ये असतात. सगळ्याच ह्याचा आपण अभिमान घेत असतो जागृत अवस्थेमध्ये. जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत म्हणजे आत्मा आहे, स्थूल देहही आहे, प्रतीतीला येतो स्थूल देह. पण आपण झोपतो आणि स्वप्न पडतो. पडतंय का तुम्हाला स्वप्न? स्वप्न पडतंय का नाही? आणि स्वप्न पडलं, काय पडलं स्वप्न? तिथून गेले ऋषिकेशला. कुठे गेले? ऋषिकेशला गंगेत स्नान करायला लागले, मस्त थंड पाणी. असं स्वप्न पडलं. स्वप्नात ऋषिकेशला गेले. मग आता स्वप्नात तुम्ही कुठे गेले? तुम्ही स्वप्नात काय करू लागले? काय करताय? स्नान करताय ना. मग स्नान केलं, मला सांगा, कपड्यासह स्नान केलं ऋषिकेश मध्ये. मग हे शरीर तिथं होतं का? स्थूल शरीर स्नान करायला होतं का? नाही. कारण जर तिथं असतं तर मग इकडे ओलं होईन ना सगळं. हे तर कोरडत असतंय, इथं हे वळकटीवरच पडलेलं असतंय ना. आपण तिकडं बुड्या मारत असतो. कुठं? ऋषिकेश मध्ये, गंगेमध्ये जाऊन बुड्या मारतोय. म्हणजे आपण गंगेत आहे, ऋषिकेश मध्ये आहे, पण स्थूल तिथं नाही. स्थूल इथं वळकटीवरच पडलेलं असतंय. म्हणजे याला सोडून आपण तिथं गेलो, स्नान करायला लागलो, म्हणजे आत्मा तिथं आहे आणि स्थूल नाही. म्हणजे आत्मा स्थूलाहून वेगळा आहे. स्थूल शरीराहून आत्मा वेगळा हे सिद्ध होतं युक्तीनं, अनुभवानं. दुसरी युक्ती सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण गाढ झोपतो, आता स्वप्न जे असतं नाही असं त्यावेळेला सूक्ष्म शरीर असतं, सूक्ष्म शरीराचा सगळा व्यवहार असतो स्वप्नात. पण ज्यावेळेला गाढ झोपतो असं काहीच कळत नाही, स्वप्न दिसत नाही, जागा नसतो, असं झोपलेला असतो, निद्रा अवस्थेत असतो. त्यावेळेला तिथं निद्रा अवस्थेमध्ये आपण असतो की नाही? असतो. कारण जागा झाल्यावर म्हणतो, अरे काय झोपलो मी, मला काय कळलं नाही, लय सुखानं झोपलो वा. म्हणजे त्याला तिथं झोपेत सुखाची अनुभूती येते. काय कळत नाही या अज्ञानाची अनुभूती येते. जे अगदी जागा झाल्यावर तशी स्मृती सांगत असतो, स्मृती अनुभव वाचून होत नसते. म्हणजे तो आपण त्यावेळेला सुषुप्ती अवस्थेत असतो, म्हणजे आत्मा तिथं असतो, पण तिथं सूक्ष्म शरीर नसतं. सूक्ष्म शरीर विलीन झालेलं असतं. म्हणजे आत्मा म्हणजे आपलं स्वरूप सूक्ष्म शरीराहून वेगळं हे सिद्ध होते. आणि आपण नाही, आपल्याला ह्या तीनच अवस्था परिचयाच्या आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण जे काही महाभाग आहेत, अष्टांग योगाची साधना करून समाधीपर्यंत पोहोचलेले आहेत, निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचलेले आहेत, असे महात्मे ज्यावेळेला निर्विकल्प समाधीमध्ये स्थित असतात त्यावेळेला त्यांना तिथं स्थूल देहाचीही प्रतीती येत नाही, तिथं सूक्ष्म देहाचीही प्रतीती येत नाही. तिथं कारण देह जो सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रत्ययाला येत असतो, अज्ञानरूपी कारण देह, त्या अज्ञानाचीही त्यांची निवृत्ती झालेली असते. त्यांना समाधीमध्ये अज्ञानाची म्हणजे कारण देहाचीही प्रतीती येत नाही आणि स्वतःची मात्र प्रतीती येते, म्हणजे आत्मस्वरूपाची प्रतीती येते. म्हणजे त्या अवस्थेमध्ये आत्मा आहे, समाधी अवस्थेमध्ये आत्मा आहे आणि देह कोणताच नाही, असं गुरु सांगतात शिष्याला. अरे तू देह नाहीस, या युक्तीवरून सिद्ध होत आहे. स्थूल देहही तू नाहीस, सूक्ष्म देहही तू नाहीस, कारण देहही तू नाहीस. आणि मग जर त्याचा असेल विश्वास, श्रद्धा असेल, सांगितल्याबरोबर ज्ञान होतं बरं. कारण ज्ञानाला कारण श्रद्धा आहे. श्रद्धा लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय. आणि श्रद्धा नसेल, गुरूंचा 1000 वेळेला जरी ऐकलं तरी त्याला ज्ञान होत नाही.
श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा झालं ज्ञान, मी देह नाही, ज्ञान झालं. पण मग मी कोण आहे अजून ती राहिलंच, अजून कोहम उपाधी गेलीच नाही. देह नाही एवढं कळलं. देहोहम हा निश्चय, निश्चयात्मक भ्रम आहे, आणि कोहम हा संशय, दोन्ही भ्रमाच आहे. कोहम हा भ्रम अजून गेलाच नाही. देहोहम हा भ्रम घालवला, पण कोहम अजून गेला. मग मी कोण आहे? मग गुरु सांगत असतात, तू देह नाहीस, मग तू ब्रह्म आहेस. तत्वमसी, ते तू आहेस. ते म्हणजे काय? तत् म्हणजे ब्रह्म. यत्वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ते यत् प्रयन्ते अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. तत् शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. ते ब्रह्म तू आहेस. मी ब्रह्म आहे. हा, आणि मग मी कसं आहे काय वगैरे त्याला शंका जरी आल्या, गुरु जर समर्थ असतील तर त्याच्या सगळ्या शंकेचं समाधान करतात आणि शिष्याच्या ठिकाणी हा बोध दृढ करतात की ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म. आणि इथं सह आहे ना, सोहम, त्या तत्च पुल्लिंगी एकवचनाचं रूप सह आहे. तो सह म्हणजे तो. तत् म्हटलं की ते ब्रह्म, आणि सह म्हटलं की परमात्मा. ब्रह्म आणि परमात्मा एकच. शब्द फक्त वेगवेगळे, एक नपुंसकलिंगी शब्द आहे, एक पुल्लिंगी शब्द आहे. सह हे विशेषण, तो परमात्मा आहे असं समजून त्याच्या साठी सह शब्द आलेला आहे. आणि तत् शब्द ते ब्रह्म हे नपुंसकलिंगी असल्यामुळे त्याला उद्देशून तिथं कोणता शब्द आलेला आहे? तत् शब्द आलेला. तत् आणि सह एकच. कारण तत् हे सर्वनाम आपण जर पुल्लिंगात चालवायला लागलो तर कसं चालतं? सह तौ ते तम तौ तान तेन ताभ्यांत्रैहि तस्मै ताभ्यंतेभ्यः असं चालतं ना ते. त्यातलं प्रथमेचं एक वचन आहे सह. सह म्हणजे तो. अहम, तो परमात्मा मी आहे असा बोध शिष्याच्या चित्तामध्ये दृढ होतो. मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. मी वासुदेव तत्त्वता. मी वासुदेव तत्त्वता. कळो येईल विचारिता. कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सगळ्या वासुदेव करितो फेरा. वासुदेव करितो फेरा. नाही विचार क्रमा घुसावा. वासुदेव करितो फेरा. वासुदेव करितो फेरा. मी वासुदेव, मी परमात्मा आहे, मी देव आहे, मी नारायण आहे असा अनुभव त्या साधकाला येतो. म्हणजे फक्त असा शब्द पाठ करतो नाही, स्वहम स्वहम, ती अनुभूती येते, ते प्रतीती येते. त्या प्रतीतीवर तो आरूढ होतो, आणि त्या प्रतीतीवर तो आरूढ झाला, सोहम या अनुभवावर तो गेला, या पहिल्या दोन उपाध्या नष्ट होऊन जातात. कोणत्या कोणत्या? देहोहम आणि कोहम. देह मी हेही उपाधी ही उपाधी राहत नाही, आणि कोहम ही जी संशयात्मक उपाधी होती तीही उपाधी राहत नाही. या दोन्ही उपाधीचा नाश होतो सोहम या सोहम ही प्रतीती आल्यानंतर. तो मी आहे. पण नाथ महाराज म्हणतात की ह्या पण उपाध्या सोडून द्या. अहम कोहम सोहम मुळे सांडी उपाधी ही सुद्धा उपाधीच आहे. जशी देहोहम ही उपाधी आहे, जशी कोहम ही उपाधी आहे, तशीच सोहम ही सुद्धा उपाधीच आहे.
जसं मी देह आहे ही जशी उपाधी आहे, तसं मी देव आहे, मी ब्रह्म आहे, अशा प्रकारची वृत्ती, अशा प्रकारची प्रतीती ही सुद्धा उपाधीच आहे. फक्त फरक एवढा आहे. काय फरक आहे की देहोहम आणि कोहम ही लोखंडाची बीडी आहे आणि सोहम ही सोन्याची बीडी आहे. बीडी उघडती ना साखळी, पण बीडी म्हणल्यानं कशाची का असना ती बीडी काय करणार आहे, बांधणारच आहे. लोखंडाची असली तरी ती बंधनच निर्माण करते आणि सोन्याची जरी असली तरी ती काय बंधनच निर्माण करते. ताराचा म्हणजे लोखंडाच्या ताराचा पिंजरा असला काय, सोन्याचा पिंजरा असला काय, पोपटाला काय करतो, बंधनच निर्माण. पिंजराच आहे तो. सोहम ही सुद्धा उपाधीच आहे आणि ही त्यागावीच लागते. ही घातकच आहे. ह्या दोन उपाध्या जशा घातक आहे तशी ती घातकच आहे. दृष्टांत सांगतात ना की काळी घाल आणि पांढरी घाल. एक माणूस त्याला लग्न करा वाटतो, बऱ्याच जण लग्न करा वाटते. केलं लग्न, बायको आली, पण काय त्यानं बायको केली, पण ते कसं असतं काही जण त्यांचं लव्ह मॅरेज झालं. तिकडं गेला बंगालला आणि तिकडचीच त्यानं काय जुळलं त्यांचं जमले जुळले विचार, तिकडूनच करून आणली घरी बंगाली. तिला ती विद्या येत होती, काळी जादू. आणि ह्याला कळालं की तिला ती विद्या येते. तिनं सांगितलं मला असं अशी सगळी विद्या येते. बर. आणि मग काय लग्न झाल्यानंतर तिनं त्याला काम सांगायचं, भांडे घास, पाणी आण, चहा कर, कपडे धो, माझं डोकं दुखायला डोकं दाब, पाय दाब, सगळी कामं त्याच्याकडूनच करून घ्यायची. तो जर नाही म्हटला चिमणी करीन, कुत्र करीन, आमकं करीन, तमकं करीन. तू घावायचं मग ते कारण त्याला माहिती होतं तिला ती विद्या येते. तिनं जर मला तसं केलं तर मग कसं होईल. मला चांगला तगडा पहिलवान 3-4 महिन्यात असा पाय वाळून गेला. मित्र भेटला, काय झालं तुला, असं कसं काय झालं, दुखत आहे का काही तुझं. म्हणजे नाही दुखत नाही. मग असं काय, अशी कसं, अशी तब्येत कसं काही नाही. त्याला सांगितलं जीव लाव आता. काय सांगू तुला, फसलं काम सगळं. लय आवडीनं केली होती पण ती अशी निघाली आणि ती असं म्हणते मला चिमणीच कधी कुत्रच. माझ्याकडून सगळं काम करून घेतली. असं आहे का, काळजी करू, तुझं दुःख मी घालवतो, चल माझ्यासोबत. त्याला घेऊन गेला. त्याच्या ओळखीची होती. आता ही ग्रॅज्युएट झालेली होती ना, ही पहिली गेलेली. तिच्याकडे नेलं जिनं PhD केलेली त्याच्यात, आणि तिच्याबरोबर त्याचं लग्न लावलं. ती म्हणे आता पहिली होती ही दुसरी कशाला. ती म्हणे नाही तुला नाही माहिती, ही ती फक्त ग्रॅज्युएट झालेली आहे, हिची PhD झालेली आहे, ही तिचा बरोबर काटा काढेल. आणि तसंच झालं. तिला घरी घेऊन गेले. जाताना तिनं सांगितलं त्याला, हे बघा तांदूळ घ्या आणि हे उडीद घ्या. कशाला, आता मी घरी आले की ती घरात मला येऊ द्यायची नाही. हा बरोबर आहे, तिथं आडवीनच तुला. मग घरात ती मला अडवायला लागले की तिचं माझं भांडण सुरू होईल. हां, भांडण सुरू झालं की तिच्यावर हे काळे उडीद टाकायचे आणि तांदूळ टाकायचे. तांदूळ ती घाव काळी घाव होईल. माझ्यावर पांढरे तांदूळ टाकायचे, तिच्यावर ती उडीद टाकायची. ती काळी घाव होईल, मी पांढरी घाव होईल. आणि मग घाव होऊन आमची भांडणं सुरू होती. आमची भांडणं सुरू असताना तुम्ही काठी घ्यायची
आणि काळ्या घावीला मारून टाकायचं. आणि ती काळी घाव मेली, दुसरी पुडी दिली होती, ती पुडी पुन्हा त्या पुढीतले तांदूळ माझ्या अंगावर टाकायची. मी घावीच्या रूपातून पुन्हा काही स्त्रीच्या रूपात येईन, मग आपण सुखानं संसार करू. ठीक आहे, झालं. घरी गेले, तिची भांडणं सुरू झाली. तिच्यावर पांढरे तांदूळ टाकले, याच्यावर काळे तांदूळ टाकले. दोघीची ती एक काळी घाल झाली, पांढरी घाल झाली. मग दोघीची भांडणं सुरू झाली. मी तर आता बरोबर हां उचल काठी उचलली काठी आणि एका कटवाल्यात मारली ती घाल. कोणती? काळी घाल. आता काळी घाल मेली पण वाटलं, पिढा गेली, आनंद झाला. आणि मग खिशातली पुडी काढायला लागला. कशाला? पांढऱ्या गावीवर टाकायला. कारण पांढऱ्या गावीवर टाकी ती कोण होणार? स्त्री होणार, पुन्हा बाई होणार. मित्रांनो म्हटलं येडाय काय भेटत? अरे ही ग्रॅज्युएट झाली होती तर 4 महिन्यात पार वाळून गेला. ही तर PhD झालेली आहे. तिच्या अंगावर कशाला तांदूळ टाकतोस? कशाला तिला पुन्हा बाई करतोस? अरे जसे हिच्या डोक्यात काठी हाणली तशी हिच्या डोक्यात हाणून दोघीपासून मुक्त हो. हाणली तिच्या डोक्यात काठी, झाला काय आमचा मुक्त? एकटा जीव सदाशिव. हसण्याकरता नाही, तसंच आहे. ही अहम उपाधी कोहम उपाधी म्हणजे ही काळी घाव आहे, आणि सोहम उपाधी ही पांढरी घाव आहे, पांढरी. जसं आपल्याला अहम आणि कोहम या उपाधीमुळे जन्म घ्यावा लागतो, अनर्थ भोगावा लागतो. सोहम उपाधीमुळं, ब्रह्मज्ञानाच्या उपाधीमुळे सुद्धा त्याचा जर ब्रह्मज्ञानाचा अहंकार असेल तर त्या ब्रह्मज्ञानाच्या अहंकारामुळे सुद्धा अधोगती होते. असे कित्येक उदाहरण आहेत की ब्रह्मज्ञान होऊन सुद्धा त्यांना राक्षस येऊन प्राप्त झाली. म्हणून ही जशी उपाधी आहे तशी तीही उपाधी, म्हणून तीही उपाधी सोडावीच लागते, त्यागावीच लागते. म्हणून अहम कोहम सोहम पुढ्या साधी उपाधी. आणि संतांनी काय केलं? ज्यांच्यात अंगात बळ होतं, ताकद होती वैराग्याची, विवेकाची, त्यांनी आपल्या शक्तीनं सगळ्या ह्या उपाध्या काय केल्या? बाजूला केल्या. आणि बाजूला करून देवाला धरलं. ज्यांच्यात भक्तीचं बळ होतं, भावाचं बळ होतं, ते देवाला नवविधा भक्ती करून भजायला लागले. आणि मग देवाला शरण गेल्यानंतर ह्या उपाध्या बाजूला करायचं त्यांचं काम नाही, मग पुन्हा देवच उपाध्या बाजूला करतो सगळ्या. ते कशा करायच्या काय तो फार चतुर आहे. पण देवाला शरण जाणाऱ्याची सगळी जबाबदारी कोणावर असते? देवावर असते. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा. म्हणून भक्ती करणाऱ्याला ह्या उपाध्या कशा बाजूला करायच्या त्याचा विचार करायचाच नाही, फक्त भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, म्हणतात की त्यांनी देवाला धरलं, त्या उपाधीचा नाश करून धरलं. करुणी नाश उपाधीचा. त्यांना विचारलं होत्या, ज्यांनी ज्यांनी देवाला धरलं त्यांनी सुरुवात कुठून केली? पहिल्यांदा त्यांनी काय केलं? तर म्हणू नका प्रमाण. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षी, पूर्व पक्षी शब्दाचा अर्थ इथं आपलं ते ग्रंथाचं चिंतन करताना पूर्व पक्षी येणारा म्हणजे आक्षेप घेणारा पक्ष असतो, त्याला पूर्व पक्षी म्हणतात. इथं तसं नाही, तर पूर्व पक्षी म्हणजे तो नाही. इथं पूर्व पक्षी शब्दाचा अर्थ आहे पहिल्यांदा, प्रथम, आरंभाला काय केलं?
धिक्कारिले जन. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्षी म्हणजे आरंभाला, सुरुवातीला, साधनेला सुरुवात ज्या वेळेला केली त्याच वेळेला काय केलं, धातू आणि जन धिक्कारिले. धातूचा धिक्कार केला आणि जनाचा धिक्कार केला. धातू जोपर्यंत आपण संचय करतोय, धातू समजते ना, धातू म्हणजे द्रव्य, पैसा, आडका, हे सगळं, जमीन, जुमला सगळं कशात येतं, हे धातू मध्ये येतं. संपत्ती त्याला धातू म्हणतात. हे सोडलं, कारण हे जोपर्यंत आपण मिळवतोय तोपर्यंत देव नाही सापडत. वृत्ती, भूमी, राज्य, देव काय काय द्रव्य उपार्जिती. वृत्ती, भूमी, राज्य, द्रव्य उपार्जिती. जाणा त्या निश्चिती देव नाही. त्यांना निश्चित रूपानं देव प्राप्त होतच नाही, देव मिळतच नाही. हे मिळवीन आणि त्याला हे मिळवीन, बापानं नाही ठेवला. कोणतं तरी एकच धरावं लागतंय, दोन दोन धरताच येत नाही. परमार्थ काय, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी नव्हे त्याशी. तुका म्हणे तया दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. म्हणून एकच, पैसा मिळवणाऱ्याला देव नाही मिळत, म्हणून धातूचा धिक्कार केला. हे सगळे राजे लोक सम्राट राजे असायचे. ते सगळं सोडून अरण्यात जायचे. का येडे होते ते? 18 भाग वनस्पती, पावित्या पोखरणी नदी गंगा वाहते, ज्या कुघरी पुरस्त्रिया राजराणी व संपत्ती, हे सगळं सोडून जायचे. का? कारण हे जोपर्यंत आपण धरलंय तोपर्यंत देव नाही धरता येत, सापडतच नाही. जन जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. जन म्हणजे लोक. लोकांनाही सोडावंच लागतं, लोकांचाही त्यागच करावा लागतो. घर सोडलं, बायका सोडले, पोरं सोडले, सगळं सोडलं, लोकांच्या याच्यात मान मान्यतेत गुंतला. नाही देव मिळत, देवासाठी त्यांनाही सोडावंच लागतं. न देखे जो या जना तया दावी आपण. तो गोवाळे म्हणतात, जो लोकांकडे बघत नाही, लोकांचा त्याग करतो, लोकांना सोडतो, त्यालाच आपल्या दर्शन देतो. म्हणून तो गोवाळे म्हणतात, सुरुवातीला आरंभालाच त्यांनी हे केलं की पूर्व पक्षी म्हणजे आरंभी धातू आणि जन धिक्कारले. आणि मग त्यांनी बळ मिळवलं, बळ मिळवून सायास केले, सायास करून त्यांनी उपाधी नष्ट केली. आणि उपाधी नष्ट झाली, स्वय जनार्दन तेची झाले. स्वतः ते जनार्दन झाले, स्वतः ते भगवत स्वरूप झाले. आणि मग स्वरूप झाले तिथं सोहम, तो मी एवढंच नाही, तीही उपाधी गेली. मी तर देव आहेच, पण मीच देव आहे असं नाही, सगळाच देव आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वेदा वेद भ्रम अमंगल. सगळा जनार्दन आहे, सगळा विष्णू आहे, सगळा सर्वम खल्विदम ब्रह्म, ही अनुभूती आली. किंबहुना चराचर आपणच झाला. मी तर देव आहे, सगळाच देव आहे, अशा सगळाच जनार्दन आहे, मीही जनार्दन आहे, अशा अनुभूतीवरती प्राप्त झाले. स्वतः जनार्दन झाले, स्वय जनार्दन. ही आहे फलश्रुती. ही काय आहे? त्यांना मिळालेली फलश्रुती. आणि तुम्ही सुद्धा ही साधना करा, भक्तीची करा, वा विचाराची करा, कोणती करायची ती करा, सायास करा, बळ मिळवा, पण घाई करू नका. शेवटच्या चरणात सांग, तुका म्हणे आसी तुका म्हणे आसी नजरे काकडी. तुका म्हणे आसी नजरे काकडी. तुका म्हणे आसी नजरे काकडी. तुका म्हणे नाही नजरे काकडी. तुका
भिकारी रे धन पूर्व बक्षीला भिकारी